श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन चॅनेलवर. आज तुम्हाला घेऊन आले थेट आमच्या रानात. हे बघा, एका बाजूला मस्त लोळणारी मका आणि दुसऱ्या बाजूला हिरवागार गहू. रानात आल्यावर मन कसं अगदी प्रसन्न होतं. तसंच काही बघा, आमच्या रानातला हा व्ह्यू आहे. ही छोटी मका आहे, पलीकडे मोठी मका आहे आणि त्याच्या साईडला तिकडं ऊस आहे. खूप मोठं आहे इकडे बरं का. शेतामध्ये खूप काय काय आहे. आणि पलीकडे तुम्हाला पुढं मी कांद्याची भाजी वगैरे पण दाखवणार आहे. तर हे बघा, इकडं पूर्ण ही मका आहे. तर ही आम्ही मका विकतो आणि आमच्या घरी गाय आहेत, त्यांना थोडीशी ठेवतो, बाकी सगळी विकून टाकतो. आणि हे सगळी शेती माझे सासरे पण करतात. आम्ही काय थोडीफार हेल्प करतो, जास्त काही करत नाही, कधीतरी करतो. आणि ही गव्हाची शेती आहे, म्हणजे सॉरी गव्हाचं रान आहे. हे तर गहू लावलेला आहे. हा व्हिडिओ खूप मागचा आहे, पण मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करते. तर हे वरती पण मकाच आहे, इकडे पण मकाच आहे. तिकडच्या मोठ्या मका आहेत आणि इकडे छोटी मका आहे पाठीमागून लावलेली, त्यामुळे छोटी आहे. आणि आता बघा, तुम्हाला थेट डायरेक्ट आमच्या चिमुकलीच्या हातची डायरेक्टली तुम्हाला आता ती बघा कांद्याची भाजी काढताना व्हिडिओ आहे. तर आजचा बेत एकदम खास आहे. बघा, आमची छोटी चिमुकली कशी स्वतःच्या हाताने रानातून एकदम ताजी ताजी कांद्याची भाजी तोडते. बघा किती छान आहे, किती म्हणजे लहान मुलांना किती समजते. लहान मुलांना मातीत खेळायला आणि अशा गोष्टी करायला खूप आवडतात. ही अगदी ताजी आणि रानची भाजी घेऊन आता बघा आली आहे. ती चालली पप्पांना देते भाजी तोडून. आणि बघा, वांगी पण आमच्या रानातच लावलेले आहेत. मिरच्या आहेत, वांगे आहेत, कांद्याची भाजी. बघा किती छोटं बाळ आहे, त्याला कळते, जाते भाजी तोडून आणते. तर आज आमचा जेवणाचा बेत हाच आहे, कांद्याची भाजी. आमच्या म्हणजे शेतातलं ताजा ताजा भाजीपाला. हे खरंच गावाकडच्याच गोष्टी गावाकडेच भेटतात खायला. असल्या गोष्टी एकदम रानातून थेट ताटात असं म्हणायला लागेल. आणि इकडे सुकलेली मका आहे, सॉरी हा गहू सुकलेला आहे. आता म्हणजे तो काढण्याच्या ह्याच्यामध्ये आलेला, एक 8-10 दिवस 15 दिवस जातील काहीतरी, आणि तो काढायला येईल असं आहे ते. बघा, हा दुसऱ्या रानातला येतानाचा. आणि हे रस्त्याने येताना रान लागते. बघा, वांगी रानातून आणलेली एकदम ताजी ताजी आणि डायरेक्ट ताटात. हे बघा वांग्याची भाजी. तर हे बघा, बाळाने तोडलेली कांद्याची झणझणीत भाजी आणि वांग्याची झणझणीत भाजी. कशी चमचमीत भाजी आहे, मस्तपैकी गावरान वांग्याची भाजी आहे. गावरान ताट आहे एकदम. त्याच्या बाजूला चविष्ट असा शेव चिवडा आहे, आणि टोमॅटो, कांदा, काकडी, आणि हे त्याच्या बाजूला एक लोणच्याची फोड आहे. आंबट तिखट असं लोणचं आहे, घरी बनवलेलं अगदी. आणि खरपूस अशी ताजी एकदम गरमागरम भाकरी आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे गावरान ताट? लाईक करून नक्की सांगा, आणि नक्की लाईक करा.